चटपटीत रसरशीत असं लिंबू मिरचीचं लोणचं करू। लिंबामध्ये सी व्हिटॅमिन असतं आणि पाचकसुद्धा असतं लिंबू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। 8-10 लिंबा घेतलेले आहेत आणि मिरच्यासुद्धा तेवढ्याच घेतल्या आहेत। तवा ठेवला आहे मंद गॅसवर गरम करायला। त्यावरती 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे आणि हे सर्व भाजून घेते रंग बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिटापर्यंत। हलकासा रंग बदलला, थोडा सुगंध पण येतो, काढून घेतले डिशमध्ये आणि गॅस बंद केलेला आहे। हे मिश्रण थंड करायचे आणि तवा थोडा गरम असतानाच त्यावरती अगदी पाव चमचा म्हणजे 10-12 मेथी दाणे ते मी भाजून घेतलेत, ते सुद्धा काढलेत। हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं फिरवून घेते। तर हे मिक्सरच्या भांड्यात घातले आणि जाडसर असं हे मिश्रण त्याचं पावडरसारखी ती करून घेते, म्हणजे हा आपल्या घरगुती मसाला तयार झालेला आहे। तर हे 2 लिंबाचा रस करून घेणार। हे 6 लिंब मी कापून घेते। तर एका लिंबाच्या मी 8 फोडी करून घेते, त्यामुळे तो छोट्या फोडी होतील आणि त्या खाण्यासाठी लोणचं खाताना ते सोपं जाईल लिंबाच्या फोडी। आणि त्याच्यातल्या बियासुद्धा मी सर्व काढून घेत आहे। सी व्हिटॅमिन असलेलं हे लोणचं खूप छान। तर मिरच्यासुद्धा धुवून पुसून घेतलेल्या आहेत, त्याचे पोट फोडून घेतले मिरचीचं। एका मिरचीचे 4 तुकडे केलेले आहेत आणि आपल्या साईजनुसार आपण मिरचीचे तुकडे करू शकतो। तर फोडणी देणार आहे या मिरचीच्या लोणच्याला मी लिंबू मिरचीच्या। 4 चमचे तेल घातले आणि तेल कोमट झालं की त्यामध्ये मी हिंग घातला आहे पाव चमचा, 1 छोटा चमचा हळद घातली आहे आणि हे मिश्रण फोडणीचं तेल एका बाजूला करून ठेवते। तर 1 छोटा चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा हिंग। काचेच्या बाउलमध्ये मिरची घातली आहे, कापून घेतलेले लिंब घातलेत, त्यामध्ये साखर, 2 चमचे मीठ, 1 चमचा साखर असं घातलेलं आहे। त्यामध्ये हा मसाला जो घरगुती केलेला आहे तो घातलेला आहे आणि हे सर्व हलवून घेते, मिक्स करून घेते छान। आणि त्यानंतर त्यामध्ये हे 2 लिंबाचा रस तो घातलेला आहे। हे मिरचीचं लिंबाचं लोणचं लवकर मुरतंसुद्धा। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती ही फोडणी घातली आहे गाळ करून घेतलेली आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मी छान मिक्स झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून घेते। तर हे 3 दिवसात चांगलं मुरेल। आणि निराली माय चॅनलवरचे इतर रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर 3 दिवसानंतर पहा हे मुरलेलं लोणचं, त्यात 4 लिंबाचा रस मी घातलेला आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून खाण्यासाठी हे लोणचं मी बाउलमध्ये काढलं आहे पहा। तर छान चटकदार रसरशीत असं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।